महाहिट 24 मराठी, आपल्या महाराष्ट्राचं आपलं चॅनल. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच जसं सांगितलं की आजचा योग हा अतिशय सुंदर आहे. अष्टलक्ष्मींच्या प्रमाणे सरस्वती सुद्धा आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्यावर प्रसन्न व्हावी असा हा आजचा योग. आणि त्यातच आज धन्वंतरी पूजन आहे, जे आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी अखंड झटत असणारी जी सेवा करणारी मंडळी आहेत, अशा सर्व वैद्यक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना सुद्धा मनापासून शुभेच्छा. अर्थात सर्व डॉक्टर्स लोकांना मनापासून शुभेच्छा की त्यांनी आमच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी त्यांना विनंती करते. आणि खरं तर मगाशी सांगितलं की अस्मिता ताई की परिचय मी जास्त करून देणार आहे म्हणून त्यांनी कमी केला, आणि मी या विचारामध्ये होते की त्या परिचय करून देणार आहे, मी कशाला करायचं. त्यामुळं फटाक्यांना आता माझ्यामध्ये इथूनच फटाके वाजायला सुरुवात झालेली आहे. आजची मुलाखत ही थोडीशी हसरी खेळती साहित्यिक जरी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा विनोदांगाला थोडीशी मुलाखत झाली असा माझा प्रयत्न असणार आहे. अर्थात डॉक्टरांना सुद्धा मनापासून विनोद आवडतो हे त्यांच्या बोलण्यातनं लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं फराळ गप्पा कशा होतील याकडं माझा जास्त कटाक्ष असेल. मला खरं तर डॉक्टर खरं सांगते तुम्हाला, मला पहिल्यांदा असं वाटलेलं होतं की फराळ गप्पा म्हणजे असं इथं समोर छानपैकी चिवड्याचं ताट असेल, त्याच्यामध्ये चकली, करंजी, शेव असं सगळं असेल आणि आपण गप्पा मारायच्या. पण आहे ना, नंबर आहे. पण तसं काहीच दिसत नाही. आपल्यासमोर फक्त पाण्याचा एकच तांब्या भांड ठेवलेला आहे. कारण ठीक आहे, आपण नंतर फराळ करूया, पण आता खऱ्या अर्थानं गप्पाला सुरुवात करूया. डॉक्टरांचा मगाशी परिचय जेव्हा करून दिला तेव्हा सांगितलं की लेखन क्षेत्रामध्ये ते ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत, गेली अनेक वर्ष, गेली 40 वर्ष जवळपास ते या लेखन क्षेत्रामध्ये आहेत. पण जो प्रश्न तुमच्या मनात आहे तोच माझ्याही मनात आहे की पहिला प्रसंग असा कोणता घडला की ज्यामुळे तुम्हाला हे लेखनातूनच आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे असं वाटलं? प्रथमतः मी सर्वांना नमस्कार करतो. साधारणपणे 1979 साली सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपमध्ये सुरू आहे. आणि इंटर्नशिपच्या पूर्वीचा जो काळ असतो तो आपण कॉलेजमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो काळ कशा पद्धतीला आपण सिनेमाला जात असतो, मजा करत असतो, पाहिजे करत असतो, एक वेगळं विश्व असतं. आणि इंटर्नशिपचा जो काळ असतो त्या काळामध्ये डायरेक्ट आपला रुग्णांशी संबंध येतो. त्या काळात तरी साधारणपणे 44-45 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षा जास्त 50 वर्षापूर्वी, तर हा इंटर्न जो असतो तो पेशंटचे ऑपरेशन सुद्धा करायचो आम्ही त्यावेळेला. तर त्यावेळेला तो पेशंटचा संबंध येत गेला आणि एकदम एक वेगळंच असं आयुष्य म्हणजे समोर येऊन उभं राहिलं की जे मला पचवणं सुरुवातीला थोडंसं कठीण गेलं. आणि हे सगळं जे मी पाहत होतो, म्हणजे माणसाची दुःख पाहण्यामध्ये जे माझे दिवस जायला लागले, तसं पूर्वी कधीच नव्हतं. कॉलेजमध्ये हसत खेळत, दंगा करत, मजा करत सगळं करत होतो. आणि ते सगळं जे दुःख मी पाहत होतो त्याला कुठेतरी वाट करून द्यावी असं मला मस्त वाटत होतं. कारण मी सांगणार कोणाला? मित्रांना मी जर ते सांगायला तर तेवढा हे काय असतं काय आम्हाला सांगतो सोनं सांगतो आम्ही दुसरं आपण तिथं मजा करूया. म्हणजे मला जे मी पाहत होतो त्या रुग्णांचं दुःख व्यक्त करण्याकरता लिखाणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आणि त्यावेळेची मला एक गोष्ट आठवते की मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्कूटर घेतली होती, जुनी नवीन स्कूटर घेण्याचे पैसे नव्हते. तर ती स्कूटर घेऊन मी ज्या वेळेला त्या हॉस्पिटलमध्ये त्या कोर्समध्ये स्कूटर लावायला जायचो तर तिथे कसा भिकारी झोपलेला असायचा. आणि त्याचं ते दर्शन कुठेतरी माझ्या मनावर असा एक असा शिक्का उडवून गेलं ते गरिबीचा. पण
त्या रोजच तो मला दिसत होता, रोजच त्या ठिकाणी तो बसत होता, उठत होता, जमिनीवरतीच अन्न ठेवायचा आणि तो खायचा, त्याला ताटही नव्हतं अन्न खायला. हे सगळं बघत असताना मला असं वाटायला लागलं की आपण एक भिकाऱ्यावर काहीतरी लिहावं. मी भिकारी नावाची एक कथा लिहिली आणि ती भिकारी नावाची जी कथा लिहिली त्या कथेमध्ये असं लिहिलं की मी त्या भिकाऱ्यावर कथा लिहितो. ती कथा मी एका मोठ्या कथा स्पर्धेला पाठवतो आणि त्या कथा स्पर्धेमध्ये त्या कथेला पहिलं पारितोषिक मिळतं. पहिलं पारितोषिक मिळण्याचा आनंद मला एवढा मोठा होतो की मी असा येतो आणि आपण म्हणतोय भिकाऱ्याला आता काहीतरी आपण द्यायला पाहिजे. मी त्या कथेत लिहिले, हे कथेत लिहिले आणि मग मी एक शाल घेऊन त्या भिकाऱ्याला द्यायची म्हणून मी ज्या दिवशी येतो त्या दिवशी मी जेव्हा स्कूटर लावतो आणि त्या भिकाऱ्याला हलवायला लागतो तेव्हा भिकारी हलतच नाही. भिकारी मेलेला असतो. म्हणजे ज्या माणसाचा आपण आपल्या साहित्यामध्ये कथा लेखनाकरता आपण उपयोग करून घेतला आणि आता आपल्याला नंबर मिळाला म्हटल्यानंतर आपण त्याला शाल द्यायला आपण जात आहोत आणि त्यावेळेला तो भिकारी मेलेला आहे हे मी ज्यावेळेला पाहतो तेव्हा तुम्हीच कल्पना करा हे मी लिहायलाच पाहिजे ना. आणि मग ही कथा म्हणून लिहिली आणि मला असं अजूनही वाटते की हे चूकच होतं नाही का. कॉमन माणसाची ही चूकच होती. तुला जर करायचंच होतं डे वनला तो करू शकला असता. त्या कथेची शेवटची ओळ माझी अशी होती की त्या दिवशी माझ्या स्वतःच्या तोंडावर थुंकावं असं मला 1000 वेळा वाटून गेलं. हीच प्रेरणा होती माझ्या लेखनाला त्या काळात. म्हणजे ही कथा खरंच अंगावर येण्यासारखी होती पहिली तुमची. मॅम त्या काळामध्ये तुम्ही अनेक नियतकालिकांच्या मध्ये किंवा युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यातनं पण तुमचे लेख आणि कथा पाठवत होता. मी सेकंड MBBSला मी असताना शिवाजी युनिव्हर्सिटीचं मॅगझिनचं स्पर्धा असायची. त्या स्पर्धेमध्ये माझ्या एका कथेला प्रथम पारितोषिक मिळालं होतं त्या काळात. तो काळ म्हणजे 1976 म्हणजे ऑलमोस्ट 50 वर्ष ती जुनी गोष्ट आहे. अच्छा, पण तुमचं एकूण साहित्य जर का वाचायला लागलं ना तर एक गोष्ट लक्षात येते की बरेचसे लेखक म्हणजे स्वतःला बघत असतात तर ते कथा कादंबरी याकडे जास्त वळतात. पण तुमचं लेखन तसं नाही तर तुम्ही थोडंसं ललित साहित्याकडे जास्त वळलाय. याच्या मागचं नेमकं कारण काय म्हणजे कशासाठी? याच्या मागचं कारण थोडक्यात सांगायचं झालं ना की कथा असेल किंवा कादंबरी असेल किंवा कविता असेल की त्याच्यामध्ये ते एक आकृतीबंध आहे त्याला आणि त्या आकृतीबंधामध्ये मग तो लेखक अडकतो. म्हणजे कथा आपण लिहायला लागलो की त्या कथेमध्ये कसा काहीतरी एक शेवट पाहिजे, त्याला काहीतरी त्याला एक फॉर्मॅट करावं लागतं आणि त्या फॉर्मॅट करण्यामध्ये मग आपलं जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये नॅचरॅलिटी कमी व्हायला लागते. म्हणजे कथेला काही वळण द्यावं लागतं. मग वळण द्यायचं म्हणजे काहीतरी कृत्रिमता त्या करावी लागते. काहीतरी एखादा असं विक्षिप्त काहीतरी त्याच्यामध्ये टाकावं लागतं. कलाटणी द्यावी लागते. हा कलाटणी हा शब्द कथा लेखकाला फार कलाटणी द्यायला लागते. मग ती कथा होते नाही तर कथा होत नाही. तेव्हा त्याच्या बाबतीतही तसंच आहे. तुम्हाला पूर्वीचं छंद काव्य ह्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या पाळाव्या लागतात. ते एका ओळीतच झालं पाहिजे. मुक्त काव्य लिहिणं ठीक आहे पण तरी सुद्धा लिहित असताना कुठल्या तरी गोष्टीचं दडपण लेखकावर यामुळे याच्याने विरुद्ध होतो. आणि मला एक लक्षात आलं की ललित गद्य हा जो लेखनातला प्रकार आहे हा माझ्या जास्तीत जास्त जवळचा होता. त्यामुळे ललित गद्यातनं एकदा मला ती ललित गद्याची एकदा ती हे लागली लिहायची सवय लागली आणि म्हणून मी लिहित गेलो. ललित गद्यावरच माझी जवळ 7, 8, 10 पुस्तकं माझी प्रकाशित झाली आणि नव्या क्षितिजाच्या प्रदेशात हे ललित गद्यामधल्या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला 2000 साली. मगाशी बोलत असताना सर आपण किंवा यांनी उल्लेख केलेला होता की सध्या आपण खूप टेक्निकल झालेलो आहोत बरोबर. आणि त्या एका छोट्याशा मोबाईलमध्ये आपलं दिवसातले किती तास जातात हे आपल्याला कळत नाही. आपण प्रत्यक्ष व्यक्तींच्या बरोबर संपर्क ठेवण्यामध्ये थोडेसे आजकाल कमी पडतोय का काय असं वाटायला लागतं. त्याचबरोबर फडणीस सरांनी अजून एक उल्लेख केला की किती पिढी चंचल झालेली आहे आजकालची. 5 मिनिटामध्ये 2 मिनिटं व्हॉट्सअप बघेल, 2 मिनिटं इन्स्टा बघेल, एखादा मिनिट एखादं पुस्तक वाचेल की परत ते दुसऱ्या कुठल्या तरी एका झटकन पुढं सरकणाऱ्या विश्वाकडे वळायला लागले. पण सरांच्या लिखाणाची महती अशी आहे की त्यांची एक कादंबरी जी त्यांनी मला रेफरन्ससाठी दिलेली होती ती मी वाचायला घेतली आणि खरं सांगते की ती मला सोडवली नाही. त्या कादंबरीचं नाव आहे वास्तुपुरुष. अतिशय सुरेख आणि
ओघवत्या भाषेमध्ये कादंबरी लिहिलेली आहे आणि ती वाचायला घेतल्यानंतर मला नाही वाटत की मी पुढचे 2 तास ती हातातनं ठेवलेली होती. पूर्ण वाचून काढली आणि मगच ते पुस्तक खाली ठेवलं गेलं. या वास्तुपुरुष कादंबरीचा एकूणच प्रवास आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यात आलेली जी सगळी पात्र आहेत ती पात्र खरी आहेत का कादंबरी लिहायची म्हणून ती पात्र आली का पात्र तुम्हाला भेटली म्हणून तुम्ही ती कादंबरी लिहिली? माझ्या लेखनामध्ये एक गोष्ट मी आता स्पष्ट करू इच्छितो की माझ्या लेखनामध्ये कुठल्याही लेखनामध्ये म्हणजे ललित लेख असू दे, कादंबरी असू दे, कथा असू दे, जी जी पात्र आलेली आहेत आतापर्यंत ती सर्वच पात्र खरी आहेत. आता तिथं जर सांगायचं असेल तर माझ्या साहित्यामध्ये असलेली तिथं सुद्धा एक पात्र बसलेले आहेत. संजीव कुलकर्णी माझा चुलत भाऊ आहे, मैत्र नावाचं माझं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये तो एक पात्र आहे. माझी पत्नी इथं बसलेली आहे. वास्तुपुरुष मध्ये तर तिचा केवढा मोठा रोल आहे की ती म्हणते की आमच्या वास्तुपुरुष मध्ये त्या आमच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला अशी सुरूची झाडं आम्ही सगळ्यांनी मिळून मुलं लहान असताना लावलेली, जवळजवळ 400-500 झाडं अशी कडेला लावली होती. आणि दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये प्यायच्या पाण्याची मजा झाली. ती गोष्ट मला वाटतं 25 वर्षापूर्वीची आहे. प्यायला पाणी मिळेना आणि पैसे देऊन सुद्धा पाणी मिळेना, म्हणजे झाडांना घालण्याकरता. आणि त्यावेळेला ती माझ्या डोळ्यात देखत सगळी सुरूची झाडं जळून गेली आणि इतकं दुःख झालं. आणि ती कादंबरी म्हणजे माझ्यामध्ये आलेली जे काही नैराश्य होतं, साठलेलं नैराश्य जे होतं, ते कादंबरीमधनं त्या माझ्या वास्तुपुरुषमधनं व्यक्त झालं. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, ते ज्या वेळेला कादंबरी घेऊन पूर्ण केली त्यावेळेला ते माझं सगळं साठलेलं नैराश्य नाहीसं झालं. जे लेखन म्हणजे तुमच्यामध्ये दडपलेल्या नैराश्याला वाट करून देणारं इतकं मोठं साधन माझ्याकडे असताना त्याचा मी काय उपयोग करायचा. आणि माझी पत्नी त्यातली पात्र होती. आणि गच्चीमध्ये गेलो माझ्या बंगल्याच्या आणि मी म्हटलं, बघ सगळा सुरू खास झाला. आपण लहान मुलं असताना आपण लावलेला एवढा सुरू. तर त्यावेळेला माझी पत्नी म्हणाली, अरे काय कशाला वाईट वाटून घेतोस, आणि तुझा सुरू गेला पण तिकडे पाठीवर तेवढे मोठे मोठे हिरवे गार डोंगर दिसतात बघ, ते सगळं तुझ्या दृष्टीपथात आलं ना, सुरू ते आढळलं होतं. म्हणजे एक वेगळंच वैश्विक असं ती बोलली. तर इतकं छान ती नेहमी बोलते असं नाही, ती मला बोलते. माझ्या माझ्या कादंबरीतल्या पात्र मॅडम बसलेल्या आहेत, या बसलेल्या आहेत, मॅडम बसलेल्या आहेत. त्यांच्यावरती मी सकाळमध्ये लेख लिहिला होता मंजुश्री गोखलेताईंच्यावरती. मंजुश्री गोखलेताई हार्ट अटॅक आला. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांचाही स्वभाव विरोधी, माझाही स्वभाव विरोधी. तर त्या म्हणाल्या की हार्ट अटॅक आला पण निघून गेला नाही, हे चांगलं झालं म्हणाले. त्याच्यामुळे एक लेख लिहिला की दुःखात म्हणजे दुःख सुद्धा, वेदना सुद्धा कशी विनोदामध्ये अशी मोरावळा कसा आपण ठेवतो त्या साखरेच्या पाकात, तसं दुःख सुद्धा मोरवता येतं मला वाटतं. त्यांच्याबद्दल लिहिलंय काय, त्यांच्याबद्दल सांगायचं बऱ्याच गोष्टी आहेत अशा. मैत्रमध्ये त्यांचा उल्लेख आहे, मैत्रमध्ये यांचा उल्लेख आहे. इथं बसलेल्यांमध्ये सुद्धा अनेक अशी माझ्या मुलाबद्दल कितीतरी मी लिहिलंय. त्यांच्या आवडत नाही लिहिलेलं, पण मी लिहिलंय. तुमचं पहिलं पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तर त्यावेळेचा अनुभव काय होता? कारण प्रत्येकाला उत्सुकता असते, थोडीशी क्युरिओसिटी असते की पहिलं पुस्तक प्रकाशित होतंय. पहिलं पुस्तक माझं म्हणजे लेपर म्हणजे सगळ्या त्या ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्या त्यातल्या कथा आहेत त्या रोमांच्यावर आहेत. माझं त्या काळात लग्न झालं. ते लग्न होणं हा काही प्रकार असतो, त्या कथा त्याच्यामध्ये. आणि त्याचं प्रकाशन आपल्या इथे या आपल्या त्यांच्या हॉलमध्ये झालं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझे काका म्हणजे संजीव कुलकर्णीचे वडील डॉक्टर ग.बी. कुलकर्णी, ते शंकर शेठ स्कॉलर होते आणि ते व्यक्तिशः इथं हजर होते. त्यांचं भाषण झालं त्यावेळेला. संजीव इथं हजर होता. डॉक्टर राजन दवस होते त्यावेळेला आलेले कार्यक्रमाला. मदन आटकळेकर आले होते, अरा तोरसर आले होते. आणि खूप म्हणजे आणि तुमच्या विसा खांडेकर त्यावेळेला नव्हते, विसा खांडेकर वारले होते, परंतु विसा खांडेकरांचे लेखनी शेवडेकरजी आले होते त्या कार्यक्रमाला. खूप छान कार्यक्रम तो झाला. अजून एक विचारायचं आहे ते म्हणजे की तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला होता, आचार्य अत्रे पुरस्कार मिळालेलं जे तुमचं पुस्तक आहे माझा स्वर्गवास, तर आचार्य अत्रे विनोदी लेखक आणि तुमचा माझा स्वर्गवास हे पुस्तक सुद्धा त्याच धाटणीनं जाणारं. आणि माझ्यामध्ये फक्त आचार्य अत्रे नाही तर आचार्य अत्रे आणि कोल्हटकर
असा तो संयुक्त पुरस्कार आहे. श्रीपाद कृष्ण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर असा तो संयुक्त पुरस्कार आहे. तर तो सरांना मिळालेला आहे. शासनाचा पुरस्कार आहे विनोदी साहित्यासाठी मिळालेला. तर या पुस्तकाबद्दल काय सांगाल? या पुस्तकाचा हे माझं दुसरं पुस्तक आहे. या पुस्तकाचा जन्म झाला म्हणजे सकाळमध्ये त्या काळामध्ये मी काही विनोदी कथा लिहिल्या, सकाळमध्ये लिहिल्या, पुढारीमध्ये लिहिल्या, तरुण भारतमध्ये लिहिल्या. आणि त्या कथांमध्ये, विनोदी कथांमध्ये माझ्या पत्नीच्याच एक 2-4 कथा त्याच्यामध्ये होत्या. तंबोरा नावाची एक कथा त्यात होती. तर पत्नीला माझ्या गायन शिकवायला रस यायचे आणि ते म्हणायचे माझ्या पत्नीला की तुमचा आवाज काय आहे म्हणून. आणि मग हळूहळू यांचा गायनाचा क्लास सुरू झाल्यानंतर शेजार पाजारांच्या बायका पण त्यांना जॉईन व्हायला लागल्या. पण त्यांचे जे नवरे होते त्यांनी मला एक दिवस बाहेर बाजूला बोलवून दम दिला. म्हणजे कधी बंद करताय बघा. प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणजे कम्प्लीट बिल्डिंग मध्ये कोरोना अभ्यास करता येईना झालाय, काहीतरी तुम्ही हप्ता मार्ग काढा. अशा पद्धतीने सगळ्या त्या कथा लिहिल्या मी. आणि त्या कथा लिहिल्या त्याच वेळेला राजन दिवस माझे फार जवळचे मित्र, म्हणजे माझ्या साहित्यावर त्यांचे संस्कार नक्कीच आहेत म्हटलं पाहिजे. एक मैत्रीच होती आपल्याला. अगदी ते लिहायला लागले आणि मी इथं आलो प्रॅक्टिसला. साधारण काळ एकच होता, इतकी आम्ही जवळ. तर मी त्याला म्हटलं की मी हे विनोदी लिहिलंय. ते म्हणजे की याचं पुस्तक काढूया म्हणजे पुस्तक आपण पुढे प्रकाशकाला दिलं. त्या काळात प्रकाशक मिळायचे म्हणजे एवढं. तर मी म्हटलं विनोदी कथा याचं कसलं पुस्तक काढताय म्हणजे याला काय विनोदाला असं काय साहित्यामध्ये मोठं म्हणून असं काही हे असणार आहे असं मला त्यावेळेला वाटायचं. तर त्यांनी माझी समजूत काढली आणि ते मला म्हणाले, डॉक्टर म्हणाले ह्या विनोदी कथा नाहीये, ह्या तुम्हाला वरवर दिसणाऱ्या विनोदी कथा आहेत. पण याचा जो गाभा आहे ना, हा सगळा गाभा कॉमन माणसाचं जे दुःख आहे ते तुम्ही दाखवलंय आणि इतक्या प्रभावीपणे तुम्ही ते दाखवलंय की तुमची कथा वाचताना माणूस हसतो. शेवटी त्या कथेचा जेव्हा शेवट तो बघतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्या कथेने एक वेगळं महत्व आहे. मी लिहितो याच्यावर म्हणून राजन दिवसनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली त्याच्यावर. आणि त्या काळातला त्यावेळेचा सगळ्यात टॉपमोस्ट पुरस्कार आचार्य अंतराणी कोल्हटकर पुरस्कार म्हणजे त्या काळात अतिशय महत्त्वाचा पुरस्कार होता, तो मला मिळाला. अभिनंदन करण्यासारखीच ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की विनोदी साहित्य ही एक अशी घटना आहे किंवा अशी पद्धत आहे लिखाणाची की जी नर्म विनोद करत असताना सुद्धा बरंच काही शिकून जात असते, नाही का? तर तुमचं अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे की रस्ते मनातले, की ज्याच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत आतापर्यंतच्या आणि ते कानडी भाषेमध्ये सुद्धा रूपांतरित झालेलं आहे. तर एखाद्या लेखकाचा हा सन्मान असतो की आपल्या पुस्तकाच्या वरचेवर आवृत्त्या निघाव्यात, ते दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित व्हावं आणि तिथंही त्याला तितक्याच सन्मानपूर्वक लोकांनी उचलून धरावं. तर त्याबद्दल, या पुस्तकाबद्दल काय सांगाल? रस्ते मनातले या पुस्तकामध्ये जे काही माझे लेख आहेत गद्याचेच लेख आहेत. तर ते ललित साहित्य आहे, ते ललित गद्य आहेत, ललित लेख आहेत. ते सगळे लेख प्रकाशित झालेले होते दिवाळ्यामध्ये सकाळमध्ये. तर त्यातले काही लेख आहेत म्हणजे मला ॲक्च्युली लोक जे ओळखतात म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आपण म्हणूया, मला मराठीचे प्राध्यापक लोक जे मला ओळखतात ते रस्ते मनातले या पुस्तकावरून ओळखतात. म्हणजे मी भेटलो कधी ओळख झाली तर ते म्हणतात रस्ते मनातले तुमचं वाचले असं, म्हणजे रस्ते मनातले पुस्तक. आणि त्यात काही लेख माझे फार मला जवळ आवडणारे असे लेख होते. तर ते एक लेख होता मन झाले मोरपीस. ते मन झाले मोरपीसमध्ये मी 7वीत होतो आणि आमची आई म्हणजे मारायची मला, माझ्या भावाला वगैरे लाटा घालायला सुट्टी करायची तिथं. आणि त्या ह्याच्यात मी 7वीत होतो, 6वी-7वीचा काळ असेल आणि ते आमच्या तिथे छोटंसं असं घर होतं, 3 खोल्या छोटे आम्ही 5 लोक जायचो तिथे. आणि मग तिथे गच्चीतनं उभारलं की पत्र्यावरती मुंगूस फिरायचं. मग आईला बोलायचं, आई मुंगूस आलं. आईला विचारायचं, आई मुंगूस भारी का साप भारी? आई म्हणजे मुंगूस भारी, कारण मुंगूस सापाला खेळून मारतं. म्हणजे असे सगळे संस्कार त्या काळामध्ये मध्ये घडत होते. त्या काळातले सगळे शिक्षक वगैरे ते रस्ते मनातले नावाचे एक त्याच्यामध्ये लेख आहे, तो सगळं छापून आला. त्या रस्ते मनातले लेखाच्या बाबतीत हिस्ट्री झाली. सकाळ या वृत्तपत्रानं लेख छापणं, अशा पद्धतीच्या कथा छापणं, लेख छापणं बंद केलं होतं. आणि आता तर सगळ्यांनी सगळं छापणं बंद केलं.
म्हणजे साहित्यिकाला काय आता वृत्तपत्रामध्ये स्थान मिळायचे दिवस पूर्वीच संपून गेले, कारण साहित्यिकाकडे पैसा नसतो तर काय करायचं. पण त्या कुठल्या लेखाबद्दल बोलतो रस्ते मनातले हा जो लेख आहे त्या लेखावरनं मला आठवलं की मी लहानपणापासून आतापर्यंत ज्या रस्त्यांवरून चालत फिरत आलेलो आहे त्या रस्त्यांवर त्या वेळेला त्या गावामध्ये कोणकोणती माणसं माझ्या हृदयाला हात घालणारी होती, मला जवळ करणार होती. म्हणजे ते रस्ते म्हणजे नुसते निर्जीव रस्ते नव्हतेच, ही सगळी माणसं अशी फुलं झाडाला फुलं लगडावी तशी लगडलेली होती. त्यांनी मला प्रेम दिलं होतं त्या काळामध्ये. तो शंकर अण्णा म्हणून होता, तो मला शेंगा माझ्या खिशात घालायचा त्या रस्त्यावरून जाताना. तो रस्ता अजूनही बघितला तर मला शंकर अण्णा आठवतो, ते खिशात त्यांनी घातले शेंगा मी खाल्लेले आठवते. असा तो रस्ते मनातले लेख लिहिला मी. तो सकाळमध्ये प्रसिद्ध झाला. सकाळची 2 पानं भरून लेख, असं एक पूर्ण पान आणि दुसरे पूर्ण पान, एवढा मोठा लेख. त्यानंतर बऱ्याच तक्रारी झाल्या, एवढं तुम्ही कसं काय छापायला लागलाय. पण त्यांनी तो छापला, तो छापून आला. त्यानंतर ते जे रस्ते मी लिहिले होते ना, त्या रस्त्यावरती राहणाऱ्या माझ्या संबंधित आणि माझ्या न संबंध असणाऱ्या लोकांचे मला फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं या रस्त्यावरून फिरतोय, तुमचं नामचं एक नातं आहे म्हणजे आम्ही या रस्त्यावरून रोज फिरतो. मला असं वाटतं की याच संदर्भामध्ये तुमच्या काही आठवणी पण आहेत की ज्या लोकांना तुम्ही भेटलेला आहात त्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलेलं आहे आणि काही आठवणी तर तुमच्या मनामध्ये घर करून पण राहिल्यात. परवा तुम्ही बोलताना सांगितलं. मला असं वाटतं की सगळ्यांच्यासाठी जर काही आठवणी मोकळ्या झाल्या तर जास्त छान वाटतं. एक त्यातली आठवण आहे ती सांगतो फार मजेशीर. म्हणजे एक साहित्य मी मागच्या वेळेला एक शब्द वापरला होता की समाजाचं अभिसरण साहित्य कसं करत असतं. हा अभिसरण मी शब्द वापरला होता त्यावेळी मला वाटतं कुलकर्णीताई इथं आल्या, नीलांबरी कुलकर्णीताई इथं आल्यात आणि त्यांनी मला अजूनही माझ्याकडे तुमचा मेसेज आहे लिहिलेला की समाजाचं अभिसरण हा शब्द वापरला. तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा हे भेटणं आहे ना, याला म्हणायचं रक्ताचं कसं अभिसरण होत असतं हृदयामधलं सगळीकडं, तसं समाजाचं सुद्धा या भावभावनांचं अभिसरण व्हायला पाहिजे समोरासमोर भेटून. ते अभिसरण महत्वाचं असतं आणि साहित्य हे सामाजिक अभिसरणाचा सगळ्यात पॉवरफुल असा हा भाग आहे. तर काय झालं, मी 5 वर्षात मला शाळेत सुद्धा घेत नव्हते त्यावेळेला, पहिलीच घेत नव्हते त्यावेळेला. मी 5 वर्षाचा असेल, चालता येत होतं पण मला समजत होतं. तिथं पाटील नावाचे एक ग्रस्त होते आणि त्यांच्याकडे ती पुजारी होते ते देवाचे. तर गुळवणी आणि पूर्णाची पोळी रोजच त्यांच्याकडे असायची. आणि मी सर्कल इन्स्पेक्टर होते वडील माझे रेव्हन्यूमध्ये. तर सर्कल इन्स्पेक्टरचा मुलगा म्हटल्यावर ते मग जरा मला जास्त मला त्याचा असायचं, मला ते घेऊन जायचे आणि रोज तिथं पोळी आणि गुळवणी खायला घालायचे. ते मला सगळं आठवत होतं. ते रस्ते, ते आमचं छोटंसं घर आणि त्या घरातून चालत 5 वर्षाचा असताना मी त्या नाथाच्या मंदिरात जायचा. ही घटना खरसुंडीमध्ये खरसुंडी तासगाव तालुक्यामध्ये. त्या खरसुंडी गावामध्ये मला रस्ते ते लिहित असताना मी त्या खरसुंडीच्या त्या रस्त्यांबद्दल असं लिहिलंय की त्या काळामध्ये पायामध्ये काही चप्पल वगैरे न घालता तसेच अनवाणी पायाने त्या रस्त्यांवर मी चालत होतो. आणि त्यावेळेला जो मी चालत होतो 5 वर्षाचा असताना, त्यावेळेला मला त्या रस्त्याचा जो स्पर्श होता. आता मी जर त्या रस्त्यावरून जर चालायला लागलो तर माझ्या पायात बूट असतील आणि डांबरी झालेला असेल रस्ता, तर तो स्पर्श आता मला मिळेल का असं मी त्या रस्त्यावर. तो रस्त्याचा स्पर्श हा असला किती महत्वाचा असतो, तर तो मला आता मिळेल का असं मी त्या याच्यामध्ये लिहिले. आणि त्यामध्ये मी लिहिले की त्यावेळेला मला एक पाटील नावाचे ग्रस्त पुरणपोळी आणि हे खायला घालत होते रोज. ते ग्रहस्थ आता जिवंत असतील का, मला भेटतील का असं मी त्यात लिहिलं. त्यानंतर ते पुस्तक झालं, प्रकाशित झालं. त्यानंतर ते अनेक लायब्ररीजमध्ये गेले. खरसुंडीच्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक आहे रस्ते मनातले पुस्तक. तिथं या ग्रहस्थाचा जो नातू होता पाटील, जो मला खायला घालायचा, त्याचा नातू शाळेत जात होता. त्यानं ते पुस्तक त्या लायब्ररीत वाचलं आणि तो घरी आजोबाला म्हणाला, बहुतेक आजोबा ते तुमच्याबद्दल लिहिलेलं असणार आहे म्हणला. मग ते पुस्तक दाखव म्हणले मला. आणि त्या लायब्ररीत पुस्तक त्यांना आणून दिलं. त्यांनी बघितलं तर ते त्यांच्याबद्दल जरी काढायचं त्यांना कळल्यावर त्यांनी मला पत्र लिहिलं की डॉक्टर, तो जो पाटील आहे तो मेलेला नाही आहे, तो अजून जिवंत आहे. 4 दिवस सुद्धा घालवले. मी ताबडतोब गाडी काढली, माझ्या वडिलांना भावाला बरोबर घेतला आणि खरसुंडीला गेलो. त्या माणसाच्या घरी जाऊन मी जेवलो आणि मनसोक्त त्याच्याशी गप्पा मारला. त्या नाथाच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो. अरे साहित्य हे समाजाचं अभिसरण करण्याचं इतकं मोठं हे आहे. म्हणून मला का असं मी एवढा वेळ आयुष्यातला साहित्य का घालवलं असं मला कधी वाटत नाही. अलीकडे तर कधी वाटत नाही.
मी एकदा मध हातकडी त्यांना म्हटलेलं मला आठवतंय, त्याच्या कादंबरीच्याच वेळची गोष्ट आहे. मी ते लिहित होतो, आपली कुठली कादंबरी वास्तुपुरुष लिहित होतो. त्याच्या अगोदर मी बऱ्याच कादंबऱ्या वाचून घेतल्या, कादंबरीच्या एकूण आकृतीबंधाचा अभ्यास केला. वर्ष दीड वर्ष पहाटे उठून वाचून होतो, हिला विचार एक फोटो बोलणार नाही. एवढं सगळं केलं की लिहायला बसलो कादंबरी. ते कादंबरी लिहायला 2-3 महिने गेले, जवळजवळ 1.5 वर्ष असंच गेलं माझं. माझ्याकडे ठेवायला आलं ते एक मध हातकडी असं. मी मधांना म्हटलं, अहो मध एवढा जर मी त्रास जर माझ्या व्यवसायात घेतला असता तर किमान 20-25 लाख रुपये तरी मी मिळवले असते. ह्यानंतर मला काय मिळणार? कशाला माझ्या मागे लावतोय तुम्ही म्हटलंय सगळं? नाही तुम्ही काय वाटत नाही झालं तरी, आणि तुला नंतर कळेल काय असेल ते. एकच गोष्ट सांगतो आणि नंतर कळेल. म्हणजे मी ज्या वेळेला आता हल्ली ती कादंबरी वाचतो पुन्हा त्यावेळी परत एकदा तो सगळा काळ डोळ्यासमोर जसाच्या तसा जिवंत उभा राहतो. आणि साहित्य तुमच्या जीवनाचा काळ जसाच्या तसा जिवंत तुमच्या पुढं आणून उभं करणारं सगळ्यात मोठं माध्यम मी शोधलं. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा रोज कित्येक पेशंट तुमच्या हातातून जात असतात. असे काही पेशंट तुमच्या लक्षात राहिलेले आहेत का की जे ज्यांना तुम्ही आयुष्यात विसरू शकणार नाही आणि मग त्यांना आठवून त्यांच्यावर काहीतरी लिखाण केलंय? माझ्या मते तुमच्या अनुबंध या पुस्तकामध्ये बहुतेक सगळ्या रुग्णांच्याच कथा आहेत की जे तुम्हाला आतापर्यंत भेटले, पण त्यातल्या त्यात आत्ता या क्षणी आठवतील असे पेशंट कोण आहेत? तर मी मला वाटतं कथा लेखनामध्ये आणि इव्हन माझ्या ललित गद्य लेखनामध्ये सुद्धा जवळजवळ 70% जास्त भाग हा रुग्णांशी संबंधित आहे. म्हणजे रुग्ण आहे, हे पात्र माझी सगळी रुग्ण आहे. प्रत्येक ठिकाणी त्या रुग्णाला कोणता रोग झाला त्या रोगाबद्दल मी कुठेच काही फारसं लिहिलं नाही. फक्त तो रोग झाल्यामुळे त्या रुग्णाची परिस्थिती काय होती, परिस्थिती काय होती, सामाजिक लेवलवरती तो कशा पद्धतीनं जगत होता याबद्दल मी जास्त करून लिहिलंय. मला एका रुग्णाबद्दलची, मला 2 रुग्णाबद्दलची आठवण होते. त्यातली एक रुग्ण म्हणजे मीरा नाव आहे तिचं. मीरा दोन्ही पायाने अधू होती आणि ती कुठेतरी लांब तिकडे जे शेतकरी आत्महत्या करतात त्या भागात कुठेतरी हिंगोली या गावामध्ये तिला राहत होती. लग्न तिचं झालेलं नव्हतं आणि ती रांगायची, तिला चालायला देत नव्हतं, ती रांगत होती. तर ती माझ्याकडे ॲडमिट झाली. साधारण महिना, 1.5 महिना, 2 महिने ती तिथं होती. तिच्यावर ऑपरेशन्स 1-2-3 मी केली. मग ती चालायला लागली, त्याला चालता यायला लागलं त्याला. मग ती कविता करायची, तिचा आवाज फार गोड होता. माझे वडील त्या काळामध्ये तिथंच राहत होते आणि माझ्या वडिलांच्याकडे ती छान दोस्ती त्यांची जमली. सगळे माझे सगळेच पेशंट वडिलांनी तिथं जाऊन दुपारचं तोड करायचे. वडिलांनी कॉल तिथं राहायला दिला होता कारण थोडी त्यांची सेवा करावी लागत होती. त्यांचं 88 वय होतं आणि हे सगळे लोक आणि वडील आपल्या आपली दोस्ती एकमेकांनी त्यांचे एकत्र चालायचे. ती गेली. त्यानंतर ती काहीतरी तिनं पुढं केलं, तिचं काहीतरी लग्न झालं, तिला चांगला सक्षम नवरा मिळाला आणि तिला मुलं झाली, मूल वगैरे झालं. त्या मीराचा 14 वर्षानंतर मला फोन आला. वैद्यकीय शास्त्रामध्ये माहिती आहे, बरेचसे डॉक्टर सुद्धा बसलेले आहेत. डॉक्टर जोशी सर इथं आहेत. आम्हाला कोणत्या मानसिक चढ उतारातनं जावं लागतं हे सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळा आम्ही निराश होतो. एखादं आम्हीच केलेलं ऑपरेशन पण आम्हाला यश मिळत नाही, मग आम्हाला वाईट वाटतं. अशा काही आपल्या मानसिक अप्स अँड डाऊन्समधनं जात असतो. जबाबदाऱ्या जास्त असतात आणि अशा मी खिन्न अवस्थेमध्ये बसलो होतो. त्यावेळेला मीराचा मला फोन आला. फोन आला म्हणजे पहिलं व्हॉट्सअपवर असे धड मेसेजेस येते. म्हणजे एवढं कुठला व्हॉट्सअप माझा वाजायला लागला. तर ते तिला मेलाला माझा नंबर मिळाला होता आणि त्या व्हॉट्सअपवर तिनं सगळे तिचे फोटो वगैरे टाकले होते आणि तिचा फोन आला. ती फोनवर जे माझ्याशी बोलायला लागली, तिचा इतका सुंदर आवाज होता. ती माझ्याकडे असताना माझ्यावर एक तिनं कविता केली होती आणि ते जी ती बोलत गेली आणि तिचं जे जीवन, ती म्हणाली की मी तुमच्याकडून गेल्यानंतर मागं वळून बघितलंच नाही. मला कुबड्यात घेऊन चालता यायला लागलं होतं, नंतर कुबड्याशिवाय चालता यायला लागलं. मग मला सक्षम माणसाची लग्न झालं, मला मुलं झाली आणि ती मुलगी मीरा आता सध्या त्या हिंगोली भागामध्ये 80 मुलं सांभाळते. त्यांचे वडील वाढलेले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची मुलं ती सांभाळते, त्यांना शाळेला घालते, त्यांना जेवण, कारण त्यांचं हॉस्टेल आहे 80 लोकांचं. आणि परवा तिला लोकसत्तेचा ते स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त कार्य करणारे ते स्त्री जागर आहे, त्याच्यामध्ये तिला पहिला पुरस्कार, एक नाही तिला असे शेकडो पुरस्कार. शेतकऱ्यांच्या मध्ये जाते, त्यांच्याकडे जाऊन शेतकऱ्यांना सांगते की तुम्ही आत्महत्या करू नका, मी एवढी अपंग असून सुद्धा मी कशी काढते, मी कसं कर राहते, कसं दुसऱ्यांसाठी जगते, तसं तुम्ही जगायचा प्रयत्न करा, तुम्ही आत्महत्या करू नका. हे ती तिकडे एका बाजूला सांगते, एका बाजूला या मुलांना सांभाळते. की मीरा तिचं नाव. तर त्या दिवशी तिचा फोन येऊन गेल्यानंतर मी स्वतःलाच विचारत बसलो, अरे मी कशासाठी एवढं दुःख करतोय. माझी मीरा आज एवढी अजून पायाला अपंग असताना 80 लोकांना ते सांभाळते, त्यांचं जीव डॉक्टर झाले, लोक त्यांचे इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, तिच्या हॉस्पिटलमध्ये राहिले. आणि मी मात्र त्या मीराला बरा केलेला माणूस, बरा केलेला डॉक्टर तिला, आणि मी मात्र इथं रडत बसलोय. आणि मग त्या मीरामधून जे मला चैतन्य मिळतं, तुम्ही जिचं चांगलं केलंय ती पेशंट एक नाही, असं एक मीरा नाही, अशा अनेक मीरांचे फोन येतात, असे अनेक श्रीकृष्णांचे फोन येतात की मी असं करतोय, मी तसं करतोय. आणि ते मला परत एकदा उठवतात, माझ्या दैराश्यामधून मला वर उठवतात, उभं करतात, मला चालायला होतात आणि आपल्या बरोबर घेऊन जातात. पुन्हा या मी कंटाळलेला जरी असलो तरी पुन्हा एकदा या वर्ल्डली जगामध्ये, वास्तव जगामध्ये ते मला घेऊन जातात. अध्यात्मापासून मला दूर घेऊन जातात आणि मी जातो, मला आवडतं जायला. हा अनुभव म्हणजे खरोखरच सगळ्यांनाच सजग करणारा आहे. याचं कारण की आपण आपलं दुःख बरेचदा कुरवाळत बसतो, नाही का, पण त्या दुःखावर मात करून खूप काहीतरी करता येऊ शकतं. असे पेशंट तुम्हाला भेटले नाही, ते तुम्हाला सातत्यानं जाणीव करून देतात की बसण्यासाठी जन्म नाही आहे, तर उभा राहा आणि काहीतरी करा. आणि म्हणूनच कदाचित मला असं वाटतं की तुम्ही अजूनही स्थिर आणि शांत नाही आहात. तुमच्यात ते चळवळी व्यक्तिमत्व जे आहे ना, तर ते आहे. कारण आता सध्या डॉक्टरांनी नवीन एक हे सुरू केलंय, ते म्हणजे की पुस्तकाचं भाषांतर स्वतः करायचं इंग्रजीमध्ये. का तर ते जागतिक स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी. आतापर्यंतचा अनुभव बऱ्याच जणांना असा आहे की पुस्तक असेल तर कोणीतरी ट्रान्सलेटर शोधतात आणि त्याच्याकडे ट्रान्सलेशनसाठी दिलं जातं. पण डॉक्टर मात्र अट्टाहासानं स्वतः ट्रान्सलेशन करत आहेत. त्यामागची तुमची भूमिका थोडीशी समजून घ्यायला हवी. बेसिकली मराठी पुस्तकांचं इंग्रजी भाषांतर हा विषय लेखकाच्या आवाक्याबाहेरचाच होता आतापर्यंत. कारण एक तर ट्रान्सलेटर जे होते ते फार कमी होते की त्यांचं इंग्लिशवर एवढं प्रभुत्व होतं आणि ते एकेका पुस्तकाला ट्रान्सलेट करायला 40,000 रुपये मागत होते. त्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुस्तक लिहिणारी माणसं ही बहुभाषिक नव्हती. म्हणजे मराठी तर मराठी बोलायची, मराठीतून प्राध्यापक असतील, इंग्रजी मराठी दोन्ही किंवा साधारणपणे आयुष्यभर बोलत आलेले आहेत असंही नव्हतं. त्यामुळे तो विषय दुरापास्तच होता, ट्रान्सलेशन हा विषय दुरापास्तच होता. पण एक गोष्ट सहज सोपी झाली ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर तुमच्या भाषेचं ट्रान्सलेशन व्हायला लागलं. हे ट्रान्सलेशन खरं ट्रान्सलेशन आहे का? नाही, मी पण ते मान्य करतो की हे खरं ट्रान्सलेशन नाही. मग खरं ट्रान्सलेशन कोण करू शकेल? जर एखाद्या लेखकाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा येत असतील, प्रभुत्व नसू दे, येत असतील व्यवस्थित, तर मला मराठीत काय म्हणायचं आहे ते ह्या ट्रान्सलेटर जे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं आहे ते म्हणतंय का? पण ते म्हणत नसेल तर त्याला काहीतरी फॉर्मॅट, आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. पण तो बदल मी केला. पण तो बदल करणं एवढं सोपं नव्हतं. त्याकरता मला डिक्शनरी काढून बसावं लागतं. त्याच्याकरता मला शब्दांचे अर्थ बघावे लागतात, एकाला 10 शब्द बघावे लागतात. सोपं काम नाही आहे, खूप कष्टाचं काम आहे. पण तुम्ही जर पाहिलं साहित्य या शब्दाची व्याख्या जी आहे ना, मी एकदा असंच कुठल्या तरी कारणासाठी म्हणून मी ती बघितली आहे. ते एन्सायक्लोपीडियामध्ये जो साहित्य या शब्दाची व्याख्या काय आहे, साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे साहित्यच. आपण त्याला साहित्य म्हणतो ना, ते साहित्य लक्षात आलं का? तर ते फर्निचरच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर ते फर्निचरचं साहित्य, कपाट असतील तर ते कपाट वगैरे हे साहित्य, ताटावाट्या असतील तर चांदीचं साहित्य, सोन्याचं साहित्य. तसं हे वाङ्मयातलं साहित्य की जे तुमचं कल्चर जपतं, संस्कृती जपतं, तुमच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक ह्या आठवणी जपतं
आणि हे सगळं बरोबर घेऊन जाणारं जे आहे ते वाङ्मय या स्वरूपातलं साहित्य हे जसं आपण आपल्या सुनेला आपल्या दागिने सासू देते तसं एका पिढीनं दुसऱ्या पिढीला बाकी सगळं देत असताना हे वाङ्मयीन मूल्य वाङ्मयीन साहित्य द्यायचं असतं आणि हे साहित्य जर दुसऱ्या पिढीला मला द्यायचं असेल माझं साहित्य हे जर पुढच्या पिढीला मला द्यायचं असेल तर आता मला सांगा तुमचे किती लोकांचे नातू मराठी वाचू शकतात? त्याला हात वर करा की माझा नातू मराठी वाचतो म्हणजे उत्तम मराठी म्हणजे वाचायला येते त्याला वाचायला समजते म्हणजे आता 100 लोकांमध्ये 2 किंवा 3 हात आता फक्त वर आहे त्याचा पुढचा जर पिढी घेतली तर मला नाही वाटत की मराठी वाचलं जाईल असं म्हणजे आता सध्या सुद्धा 3% पीपल ते त्यांना मराठी वाचता येण्याची शक्यता आहे. मग तुमच्या साहित्याचा उपयोग काय? साहित्य म्हणून जे पुढच्या पिढीला तुम्ही दिले त्याचा उपयोग काय? आपणच जबाबदार आहे त्याला. तर यासाठी ते साहित्य म्हणजे मी काय जे लिहिलंय ते फार काय रॉकेट इंजिनिअरिंग आहे किंवा काय रॉकेट तत्वज्ञान असं मी म्हणतच नाही आहे. मी जे काय लिहिलेलं आहे ते माझ्यापुरतं मर्यादितच आहे, माझ्या ज्ञानापुरतं बुद्धीपुरतं माझ्या अनुभवांपुरतं मर्यादितच आहे. फार चांगलं फार मोठं आहे असं मी म्हणत नाही. पण ते जे काही आहे ते जर साहित्य या स्वरूपात पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर त्या पिढीची जी भाषा आहे ती भाषातनं ते दिलं तर त्याला काही मिळालं. तर एखादं कानडी पुस्तक तुम्हाला मी जर वाचा म्हटलं तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणून हे आपलं कर्तव्य आणि फॉर्च्युनेटली मला थोडा बहुत वेळ मिळतोय, माझा मुलगा थोडा वेळ देतोय म्हणून मी हे करू शकतो. मी करू शकलो नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सर ना माहिती आहे काय परिस्थिती असते डॉक्टरांची. तुम्ही आतापर्यंत खूप लेखकांना भेटलेला आहात, त्यांच्याशी तुमच्या अगदी वैयक्तिक गाठीभेटी पण झालेल्या आहेत, पण तुमच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ग्रेट भेट अशा कुठल्या लेखकाची म्हणता येईल? आता कसं आहे की सगळेच लेखक ग्रेट होते त्यांना मी म्हणजे थोडे बहुत 1-2-3 लेखक मी सांगेन तुम्हाला, पण लेखक हे सगळेच ते फार मोठे होते. वि स खांडेकर होते, पु ल देशपांडे होते, त्यानंतर खूप म्हणजे आता तुमचे मदन हातकर्डे होते, त्यानंतर मानवलकर होते. आता जी.ए. कुलकर्णींच्या बरोबर कायम जे राहायचे ते मदन हातकर्डेकर होते, ते सारखे ते जी.ए. कुलकर्णींचं मला सांगायचं पण यांचे 2 आठवडे मला आठवतात. आपली स्वामी कादंबरीचे लेखक रणजित देसाई, दोघांच्याच फक्त मी तुम्हाला सांगतो. माझी वि स खांडेकरांची जी भेट झाली ती त्यावेळेला ते थोडं वृद्ध होते आणि त्यांना अंध होते म्हणजे काकांनी म्हणजे त्या वडिलांनीच त्यांना मी म्हटलं मला माझे काका वगैरे खूप प्रयत्न करायचे म्हणजे कदाचित संजीव आणि सुधीरपेक्षा त्यांच्या मुलांपेक्षा माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम आणि काय कारण त्याचं मला शेवटपर्यंत कळलं नाही कारण तसा कुठला गुण माझ्यात होता ते काय अजूनही माझ्या लक्षात. तर ते मी म्हणलं त्यांना मी मला वि स खांडेकर म्हणायचं मी सेकंड मी घेतलो होतो चल म्हणते रिक्षा गेली दोघं वि स खांडेकर असे बाहेरच्या ह्याच्यामध्ये हे करत होते फेऱ्या मारत होते अंत होते तिथले तिथे समोर जायचे परत यायचे समोर जायचे आणि अशा अवस्थेमध्ये खांडेकरांची मी काही त्यावेळेला हे केलं आणि नंतर मग छोटा लेख तो मी माझ्या ते खांडेकरांच्या बाबतीत ते खांडेकर त्यावेळेला म्हणजे निराश होते. खांडेकर ते म्हणाले माझ्या जीवनातली ओहोटी आहे, सागराला कशी ओहोटी आहे तशी माझी जीवनातली ओहोटी आहे. पण मी खांडेकरांना असं म्हटलं की ओहोटी असते सगळ्याला येतेच की पण पुन्हा भरती येतेच ना म्हटलं. तर ते मला म्हणाले बाळा तुला नाही कळणार की आता ही ओहोटी आता नाही भरती येणार आमची अशा अवस्थेत ते होते आणि त्यानंतर 6 महिन्यात खांडेकर वाढले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला पु ल देशपांड्यांचं वाटतं. पु ल देशपांड्यांना डॉक्टर वझेनी मला पु ल देशपांड्यांना भेटवलं. पु ल देशपांडे कोणाला भेटत नव्हते कारण त्यांना पार्किन्सनिझम झाला होता त्यामुळे त्यांना चालायला नीट यायचं नाही. पण वझेंच्याकडे ते आल्या वझेनी ती भेट माझी घेतली मी भेटायला गेलो पु ल देशपांड्यांना. तर थोडंसं मोठ्यांदा बोलतो तुम्हाला आवाज ऐकू येते का पाठीमागे आणि मी परत यायला निघालो चहा वगैरे पिऊन 10 मिनिटांमध्ये. तर मला पु ल देशपांडे उभा राहिले आणि मला म्हणाले की डॉक्टर मला तुम्ही क्षमा करा की मी तुम्हाला तुमच्या कारपर्यंत सोडायला येऊ शकत नाहीये म्हणून. आणि माझ्या पत्नी सुनीतीताई तुम्हाला कारपर्यंत सोडायला येतील आणि डॉक्टर वझे स्वतः आणि सुनीतीताई मला कारच्या दरवाजापर्यंत सोडायला आले.
यात माझ्यात काही मोठेपणा होता म्हणून नव्हे, पण त्यांची संस्कृती तितकी मोठी होती म्हणून ते सोडायला. माझ्यात काही नव्हतं. आणि यांच्या बाबतीमध्ये स्वामी कारणांनी देसाईंच्या बाबतीमध्ये ते आलेले होते इथं ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये. त्यांना ते चहा द्यायला जोशी सर जायचे. जोशी सरांच्यावर मी जोशी सर म्हणजे आमचे साहित्यातले जोशी सर होते, त्यांच्यावर मग ते म्हणले चला मी रणजित देसाई चहा द्यायला चालू चला म्हणतो गेलो. मग रणजित देसाईने तेवढा प्रश्न विचारला, म्हटलं सर साहित्य लिहावं कशा करता, कारण मी तेवढं ऑलरेडीच कन्फ्युजच होतो. म्हणजे आपण एवढं सगळं करतोय मिळतोय काय उपयोग कोणाला काय आहे का नाही असं मला त्यावेळेला संभ्रमात होतो, पण तरीही मी लिहित होतो. तर म्हणजे एक्झॅक्टली कशासाठी लिहायचं? स्वतःला आनंद मिळेल स्वांत सुखायला लिहायचं का, हे साहित्य आपल्याला काहीतरी नवनिर्मितीसाठी लिहायचं का, हे लोकांना काहीतरी समाज प्रबोधनासाठी लिहायचं? साहित्य लिहायचं कशासाठी याचं आम्हाला सांगा, कारण याच्याबद्दल भयंकर वाद आहे. तर तो माझ्याकडे खूप हसले आणि जोशी सरांच्याकडे त्यांनी बघितलं, परत माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, डॉक्टर तुम्ही साहित्य या तिन्हीसाठी लिहा. इतकं प्रभावीपणे सांगणारा माणूस मला भेटला नाही, म्हणून मी खरं सांगतो. आणि तिन्हीसाठी साहित्य लिहिलं पाहिजे असं मी आज सुद्धा म्हणतो. फक्त तुम्ही लोकांना शिकवताय अशी भावना तुमच्या साहित्यात दिसली नाही. प्रबोधनाचं तुमचा शिक्का बसला नाही पाहिजे तुमच्या साहित्यात, पण प्रबोधन होतच असतो. पण त्याबाबत आनंद यादवांनी सांगितलेलं मी सर्वांना आवडतो. आनंद यादव काय म्हणायचे माहिती आहे का, की तुम्ही तिकडे जाऊ नका, तो उकिरडा आहे असं सांगू नका. आनंद यादव म्हणायचे जर खरा साहित्यिक तू असशील तर तू उकिरड्याचं वर्णन इतक्या चांगल्या पद्धतीनं कर की ते वाचल्यानंतर त्याला कळलं पाहिजे की आपण ह्या उकिरड्याकडे कधी जायचं नाही म्हणून. मग त्याला त्यात सांगू नकोस की तू लेखात लिहू नको तुम्ही उकिरड्याकडे जाऊ नका, ते घाणेरडं असतं. ते साहित्य हे तुम्ही अशा पद्धतीने त्याला वाचल्यानंतर त्याला कळलं, ज्ञान आपोआप झालं पाहिजे. असं सत्य दर्शन तुम्ही घडवा तुमच्या साहित्यात. तुम्ही निसर्गाच्या अतिशय जवळ आहात. तुम्हाला झाडं, पानं, मुलं, पक्षी, प्राणी यांच्याविषयी सरांना प्रचंड आवड आहे. मगाशी सरांनी जो उल्लेख केला की घराभोवती जवळपास 400 सुरूची झाडं त्यांनी लावलेली होती आणि वहिनींनी जसं नंतर त्यांना सांगितलं की झाडं जरी वाळली तरी आता लांबचे डोंगर जे हिरवेदार आहेत तर ते आपल्याला दिसत आहेत. किंवा एकूणच जर का बघितलं तर तुमची निसर्गाच्या जवळ खूप जाण्याची आवड आहे. इव्हन तुमच्या जे ऑपरेशन थिएटर आहे तर तिथं सुद्धा त्यांनी अशी काही रचना केलेली आहे की त्या ऑपरेशन थिएटरमधनं समोर झाड दिसावं. बरोबर? तर त्याचा म्हणजे काय, त्याच्या मागचं इंगित काय आहे, का तुम्हाला एवढं निसर्गाबद्दल वाटतंय? म्हणजे वाटलं पाहिजे सगळ्यांना, पण तुम्हाला काय एवढं जास्त? मला कसं वाटतं की माणसं आणि झाडं यांची जर आपण तुलना केली, त्याची तुलना करता येत नाही, करूही नाही, पण जर समजा आपण तुलना केली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की झाड हे जे काही ते करते त्याच्या बाबतीत स्थिर असते. ते करत राहतं, ते सावली देत राहतं, ते फळं देत राहतं. ते कोणी समोर सावली घेऊन बसलं की बाबा उठ इथं बसू नको असं म्हणत नाही. मग ते देत राहतं, कॉन्स्टंट तुम्हाला काहीतरी ते देत राहतं. माणसं मात्र तसं करत नाही. माणसं बदलतात. सकाळी माणूस वेगळा असतो, दुपारी वेगळा असतो, संध्याकाळी वेगळा असतो. एखाद्या वेळेस तो मिठी मारून तुम्हाला बस माझ्यापाशी म्हणेल, एखाद्या वेळेस तुम्ही गेलात तर म्हणेल आता येऊ नको आणि 4 दिवस मला परत भेटू नको, तुम्ही इथं पुढं कधीच माझ्याकडे येऊ नको. इतके बदल हे माणसाच्या बाबतीमध्ये घडत असतात असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या की सत्व रजत तम हे 3 गुण माणसामध्ये येत जात राहतात. सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो. ते जे गुण येत जातात त्याच्याप्रमाणे तो वागतो, त्याच्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये बदल होत जातात, वागण्यामध्ये बदल होतात, कर्मामध्ये बदल होतात. इतकं जे बदलणारी गोष्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवून काहीतरी करत बसण्यापेक्षा एक जे झाड आहे ते कॉन्स्टंट तुम्हाला काहीतरी देत आहे आणि ते जिवंतपणा आहे. जिवंतपणा पण त्याच्यामध्ये पक्षी गात आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पानं मिळत आहेत, फुलं मिळत आहेत. मग तिथं बसलेलं काय होईल? कारण बाकी संबंध तर माणसांची येतच असतो, तो काय तुम्ही टोटली टाळू शकत नाही. दवाखान्यात येऊन तर आम्हाला 12 तास 8 तास तरी बसावंच लागतं. उर्वरित वेळ एक 2-4 झाडाच्या खाली बसल्यावर बिघडलं पडतं. आणि दुसरं महत्वाचं मला आवडतं म्हणजे असं किती बोलत नाही तुमच्याशी. तुम्हाला बोलतो पण तुमची बोलती बंदच करतात. ती तुम्हाला गप्प पहिल्यांदा बसवतात आणि ज्या वेळेला ते झाड तुम्हाला गप्प बसवतं ना त्यावेळेला तुम्ही स्वतःशी बोलायला लागतात.
स्वतःशी बोलत नाही तोपर्यंत माणसामध्ये सुधारणा होण्याची यत्किंचितही शक्यता नाही, असं माझं ठाम मत आहे. मला आता खऱ्या अर्थानं दिवाळी आहे असं वाटायला लागले, कारण एकतर आता जो काही 10 मिनिट अंधार झालेला होता त्यामध्ये इतक्या छान पडद्या सगळीकडे ठेवल्या, त्यामुळे वेगळाच माहोल तयार झाला. दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्या समोर सुद्धा फराळाचं आणून ठेवले, त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या फराळ गप्पा व्हायला लागलेल्या पण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला थोडक्यात विचारायचे. त्याची मला अपेक्षा आहे की तुम्ही 1 ते 2 शब्दांमध्ये उत्तरं द्यावी, ज्याला आपण रॅपिड फायर आपण म्हणतो. हा सांगा यांच्या लेखामध्ये मगाशी आपण जसा उल्लेख केलेला होता की अनेक लेख वाचून लोकांनी प्रतिक्रिया त्यांना ज्या काही दिल्या त्यातली एक प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे आणि मला वाटतं की डॉक्टर तुम्ही सांगा. मंजुषताई इथं आलेले आहेत, कारण हे सगळे लेख आणि माझ्या अनुभवांची शस्त्रक्रिया हे पुस्तक माझं प्रकाशित झालं. ही पुस्तकं मी सवलतीच्या दरात ठेवलेली आहेत, तुम्ही तेवढं अनाऊन्स करणार. तर त्या लेखामध्ये मी माझी पत्नी ज्यावेळेला ICU मध्ये ॲडमिट होती त्यावेळेला ते 9 दिवस त्या ICU मध्ये कसे मी घालवले आणि ती माझी पत्नी त्या ICUच्या काळामध्ये जगण्याची शक्यता खूप कमी होती आणि त्या मृत्यूच्या राड्यातनं ती कशी परत आली आणि वगैरे वरती एक छान असा एक मी लेख लिहिला. तो लेख नवस्नेहामध्ये प्रकाशित झाला. तर ते नवस्नेहाचे खूप लोक येऊन मला भेटून गेले. त्या लेखाच्या नंतर फोन आले. तर एक असाच फोन मला आला, तो लेख ज्यांनी वाचला होता तो माणूस तसा मोठा होता, म्हणजे तर त्या माणसानं मला सांगितलं की तुमचा जो लेख वाचला. म्हणलं काय हरकत नाही, व्हेरी गुड. तर म्हणलं मला खूप आवडला लेख. म्हणलं ठीक आहे, काहीच नाही, चांगली गोष्ट आहे. तसं नाही म्हणला, त्या लेखामध्ये तुम्ही जे जे काही सगळं लिहिलेलं आहे ते सगळं मी अनुभवलेलं आहे. व्हेरी गुड. फक्त म्हणलं फरक एकच आहे की त्या लेखात तुम्ही लिहिले की तुमची पत्नी वाचली पण माझी पत्नी मात्र नाही वाचला, असं तो म्हणाला आणि त्याचा आवाज कापरा झाला. साहित्य माणसांना किती जवळ आणतं, किती दूरच्या माणसांना किती जवळ आणतं. त्याचं एक ते खरंच आहे की आपल्या प्रत्येक क्षणाला येणारा एक वेगळा अनुभव असतो आणि हा अनुभव शब्दबद्ध करायचं जर का प्रत्येकानं ठरवलं तर ते खूप प्रचंड मोठं साहित्य निर्माण होऊ शकतं. पण आपण काय करतो की थोडंसं राहू देत की आज नको उद्या लिहूया, असे अनेक अनुभव असतात. म्हणजे अगदी छोटीशी उदाहरणाची सांगायचं झालं तर मगाशीच आम्ही जेव्हा खाली बोलत बसलेलो होतो तेव्हा मराठे दादांचा उल्लेख असताना मी सांगितलं की त्यांनी मला पूर्वी एक देवळामध्ये आम्ही 5च मिनिटं भेटलेलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की हा विषय आहे, याच्यावर जर का तुला लिहिता आलं तर बघ. पण मी तेव्हा टाळाटाळ केली. शब्द माझ्या अजून लक्षात आहेत पण मी त्याच्यावर लेख लिहिला नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की आपण जे सण साजरे करतो तर त्या सणांच्या पाठीमागं नेमकी काय पूर्वपीठिका पूर्वजांनी आखलेली आहे. दिवाळीसारखा सण आहे तर 12 बलुतेदारांना त्याच्यामधनं अर्थव्यवस्था अर्थचक्र सुरळीत व्हावं यासाठी हे सगळं सणांचं नियोजन आहे की त्यानिमित्तानं जो फुलवाला आहे त्याला 4 पैसे मिळतात, फुलं मिळतात. कुंभार काम करणार आहे त्याला पणत्या घेतात, मूर्ती घेतात, त्यातनं पैसे मिळत असतात. नवीन कपडे घेतात त्यामुळे विणकराला पैसे मिळत असतात. ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घटना आहेत आणि म्हणून आपले सण आहेत. या विषयावर आमचं 5च मिनिटं बोलणं झालं होतं. आता मला असं वाटतंय की अशा गोष्टी जेव्हा आपल्याला एखाद्या येऊन कानावर पडतात किंवा असे प्रसंग असतात की जे नंतर कधीतरी आपल्याला आठवतात ते त्याच वेळी जर का शब्दबद्ध करत गेलो तर खूप मोठं साहित्य निर्माण होऊ शकतं. फक्त आळशीपणा फार मोठा एक अडसर आपल्या सगळ्यामध्ये ठरतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना काही रॅपिड फायर ज्याला आपण म्हणूया किंवा एका शब्दात 2 शब्दात उत्तरांची अपेक्षा आहे. ललित लेखन की व्यक्तिचित्रण? ललित लेखन, कारण ललित लेखनामध्ये व्यक्तिचित्रण तुम्ही करू शकता. माझ्या ललित लेखनामध्ये काही व्यक्तिचित्रण आपण केलेली आहे. सरांचा अध्यात्माचा ओढा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळं अध्यात्म की व्यवसाय? दोन्ही.
डॉक्टरनी बंद करून नाही चालणार. रुग्णसेवा ही सुद्धा करण्यासारखी आता तो हे होतच ना, वैद्यकीय व्यवसाय आणि अध्यात्म अशा विषयावर मी बोललो होतो. निसर्ग मित्र की रुग्ण मित्र? आणखीन एक 2-3 वर्षांनी निसर्ग मित्र. बरं, आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, हाडाचे डॉक्टर की हाडाचे लेखक? ते तुम्ही ठरवायचं आहे. मला असं वाटतंय की हाडाचे डॉक्टर हे आहेतच आणि हाडाचे लेखक सुद्धा आहेत. कारण त्यांच्या साहित्य कृती जर का आपण बाहेर बघितल्या तर त्या इथंच बाहेर त्यांनी ठेवलेल्या आहेत, तर त्या तुम्ही सगळेजण बघू शकता. खऱ्या अर्थानं मनाला आनंद देणारं एक निखळ साहित्य ज्याला म्हणू ना, तर असे लेखक कोल्हापूरमध्ये आहेत. आणि मला अतिशय आनंद होतोय की शतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्षामध्ये कर्वेत नगर वाचन मंडळीच्या या दीपावली महोत्सवामध्ये या फराळ गप्पा करताना तुमची माझी भेट व्हावी हा तर एक सुदिनच मी मानते. पण त्याचबरोबरीनं इथं जमलेले जे सगळे आपले श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आजची मुलाखत म्हणता येणार नाही, पण ह्या ज्या सगळ्या गप्पा आहेत तर त्या चिरस्मरणीय राहतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया.